ही आता सध्या ही मामलेदार बिल्डिंग ज्या कडेन स्वतः PWDचे सुद्धा ऑफिस असा आणि टाउन अँड कंट्री प्लॅनिंगाचे ऑफिस असा. आज जर परिस्थिती पळयत जाल्यार वयलो जो स्लॅब आसा तो पूर्णपणे गळटा. म्हणजे डायरेक्ट उदक पावसाच्या भितरूच येता. थंय कॉम्प्युटर्स आसा ते धापून दवरल्या. थंय जर पळयत जाल्यार इलेक्ट्रिफिकेशन जावन कोणी मरूंक शकता अशी परिस्थिती आसा. थंय शॉक मारता. थंय पूर्णपणे जो टाउन प्लॅनर आसा ताज्या ऑफिसान अक्षरशः उदक भरिल्लें आसा. म्हणजे स्टाफाक थंय बसपाक सुद्धा मेळना अशी बिकट परिस्थिती ह्या बिल्डिंगेची आसा. मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, BDO आसा, TCP आसा, बिल्डिंग्साचो इंजिनियर आसा, रोड्साचे इंजिनियर आसा आणि हे बिल्डिंगेची परिस्थिती आज प्रमोद सांगता त्या प्रमाणे म्हाका तरी बदल दिसता. कसलो बदल दिसता की प्रमोद सावंत सरकार PWD मिनिस्टर तो हेतून हे बिल्डिंगेची परिस्थिती जशी म्हापशेच्या आमदाराची परिस्थिती कशी आसा ताका कोण विचारिना आणि ह्या बिल्डिंगेच्या ऑफिसराक सुद्धा कोण विचारिना. ते RTOसून ते मनीस जे आसा न्हू ते हेल्मेटाची तकलेक घालता न्ही ते स्टाफाक आतां हेल्मेटां घालून दिवपाची. स्टाफाक हेल्मेटां घालून बसोवपाची अशी परिस्थिती ह्या बिल्डिंगेची आसा.